Good afternoon, students. Now we are going to see the brainstorming of the poem Have You Earned Your Tomorrow? I hope you have watched this video, and we are going to start it from the icebreakers. Complete the following web, means you are going to write down the different ways by which you can help to others, and the answers are given over here. You can help others just by showing sympathy, support or condolence in need. You can offer food for a homeless people. You can help to aged like buying or carrying goods, grocery for them. You can help sick people by offering fruits or medicines. You can donate some money to development fund. You can help orphans by giving gifts or useful items. You can give money for someone who needs for a bus fare. You can offer a seat to old or ladies in bus. You can offer books or school fees for poor students. You can use your knowledge to teach others. You can utilize your own ideas and write over here. Discuss with your partner about the different idioms and proverbs related to what tomorrow. One is done for you. Never put off until tomorrow what you can do today. जी गोष्ट तुम्ही आज करू शकता ती आजच करा, उद्यावरती ढकलू नका. हू हॅज एव्हर सीन टुमारो? उद्या कोणी पाहिलं आहे? कशाला उद्याची बात असं म्हणतात मराठीमध्ये, त्या अर्थाची ही प्रोव्हर्ब आहे. टुमारो नेव्हर कम्स, टुमारो इज ॲज गुड ॲज टुडे. लाईट टुमारो विथ टुडे. उद्याचा भविष्यकाल आजच्या आपल्या कर्मामुळे आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. टुमारो द ड्रीम्स अँड फ्लावर्स विल फेड. म्हणजे एखादी गोष्ट उद्यावरती आपण ढकलतो त्यावेळेला ती नष्ट होते, म्हणजे ती कधीच सत्यात उतरू शकत नाही. नेव्हर लिव्ह दॅट टिल टुमारो विच यू कॅन डू टुडे. जी गोष्ट तुम्ही आज करू शकता ती आजच करा, उद्यावरती तुम्ही ढकलू नका. टुमारो इज ऑफन द बिझिएस्ट डे ऑफ वीक. उद्याचा दिवस हा सर्वात बिझिएस्ट डे आहे, म्हणजे तो कधीही येणार नाही. त्यामुळे आजची गोष्ट तुम्ही आजच करा, उद्यावरती ती ढकलू नका, असा ह्याचा अर्थ आहे थोडक्यात. नेक्स्ट क्वेश्चन. व्हेन यू मेक युअर फ्युचर प्लॅन्स यू थिंक ऑफ. कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही कन्सिडर करता जेव्हा तुम्ही फ्युचर प्लॅन्स करत असता? यू थिंक अबाउट युअर करिअर, वेल सेटल्ड जॉब, सेव्हिंग्स और इन्व्हेस्टमेंट्स, गुड फर्निश्ड होम अँड एम्युनिटीज लाईक बाईक, कार एट्सेट्रा, वेडिंग प्लॅनिंग अँड फॅमिली हेल्थ सिक्युरिटी. या सर्वांचा विचार करता जेव्हा की तुम्ही तुमचं फ्युचर प्लॅन करत असता. प्लॅन युअर टुमारो बाय कम्प्लिटिंग द टेबल गिव्हन बिलो. वन इज डन फॉर यू. एक्झामिनेशन. आता परीक्षा, एखाद्या परीक्षेची तुम्ही तयारी करता त्यावेळेला तुम्ही काय काय करता बघा. यू टेक रिव्ह्यू ऑफ द एक्झाम सिलेबस, म्हणजे सिलेबस काय आहे हे पाहता. स्टार्ट विथ रीडिंग अकॉर्डिंगली. वाचनाला सुरुवात करता. सॉल्व ओल्ड पेपर्स, पूर्वीचे पेपर्स तुम्ही सॉल्व करता. अँड रिव्हिजन. या पद्धतीने तुम्ही तुमच्या एक्झामिनेशनचं प्लॅनिंग करत असता. कॉलेज फंक्शन. कॉलेज फंक्शनचे प्रिपरेशन कसं करता? प्रिपेरिंग द लिस्ट ऑफ ड्युटीज, इन्व्हिटेशन टू गेस्ट, टेक मॉक ट्रायल, अकम्प्लिश फंक्शन ॲज पर प्लॅन. अँड लास्ट वन फंक्शन ॲट युअर होम. घरी जर का फंक्शन असेल तर तुम्ही कशा पद्धतीने प्लॅनिंग करणार आहात? क्लिनिंग द हाऊस, वॉटरिंग द गार्डन, फेच द ग्रोसरीज अँड हेल्प इन किचन अँड युटेन्सिल्स. डिस्कस विथ युअर फ्रेंड हाऊ ही शी स्पेंट द होल डे दॅट वॉज बेनिफिशियल फॉर अदर्स. म्हणजे एखादी कृती करत असताना आपली कृती ही फक्त आपल्याच फायद्याची असावी असं नाही, तर आपल्या कृतीमुळे इतरांनासुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे, असा विचार तुम्हाला ह्या पोएममधून शिकायला मिळालेला आहे. तर आपण कशा पद्धतीने आपला फायदा किंवा आपला आनंदोत्सव साजरा करत असतानाच आपण इतरांचासुद्धा बेनिफिट कशा पद्धतीने करू शकतो याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. तिथे एक्झाम्पल एक दिलेलं आहे तुम्हाला. माय फ्रेंड स्नेहल टोल्ड मी हाऊ शी स्पेंट हर बर्थडे ॲट ऑर्फन होम अँड ओल्ड एज होम दॅट प्रूव्ड बेनिफिशियल फॉर अदर्स. ऑर्फन होम अनाथालय, ओल्ड एज होम म्हणजे वृद्धाश्रम. शी ऑफर्ड फूड पॅकेट्स टू द होमलेस. अर्ली इन द मॉर्निंग शी टॉट योगा अँड meditation to neighbors. She took a small part in a literacy program to help children and elders. She visited a local orphan home and celebrated her birthday with them. While traveling to home in road, she shared her car with an old woman. Was it well or sorely spent? Explain the meaning and give illustrations. In this line, the poet calculates whether your day is worth or waste. The poet said that if spent a day gone without improving someone's life, it will be waste. म्हणजे इतरांना जर का आपल्या दिवसाचा काहीच फायदा झाला नाही
तर तो दिवस वेस्ट आपला गेला, वाया गेला असं आपल्याला म्हणायचं आहे, असं कवीनं म्हटलंय. सो ॲट लिस्ट ट्राय टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अदर्स. दॅट डे विल बी कॅल्क्युलेटेड ॲज द लॉस इफ यू स्पेंड इट इन अ सोअरली ऑर बॅडली इन कंडक्ट. On the other hand, if the day was spent in the fine way, that will be marked as trail of the kindness in someone's life. Next question. As you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today? Elaborate the idea expressed in these lines. This line expressed the idea of self-analysis or introspection. Introspectionचा अर्थ होतो आत्मपरीक्षण. About your today's actions and have you earned your tomorrow. This line expresses the idea of evaluation of your day by self. इव्हॅल्युएशन करणे, मूल्यमापन करणे, स्वतः मूल्यमापन करणे म्हणजे स्वतःच्या वर्तणुकीचं मूल्यमापन करणे. इफ यू ॲज अ रीडर आर अनश्युअर हाऊ देअर डे वॉज स्पेंट, देन क्लोज आईज इन स्लंबर अँड थिंक अबाउट व्हॉट गॉड मीन्स इनर वाईज वुड हॅव टू से टू यू. स्वतःचा आतील आवाज स्वतःला काय सांगतो आहे याचा आपण स्वतःचं इव्हॅल्युएशन स्वतःच करायचं आहे. गॉड रिस्पॉन्स पॉझिटिव्हली ऑन युअर डीड अँड इफ यू फील यू हॅव डन वेल देन टुमॉरो इज अर्न. इफ नॉट, गॉड जंटली इव्हॅल्युएट्स युअर डीड्स ऑफ द डे अँड इफ इट इज नॉट सॅटिस्फॅक्टरी यू माइट नॉट अर्न युअर टुमॉरो. हिअर गॉड मीन्स युअर इनर व्हॉइस. नेक्स्ट क्वेश्चन. पिक आउट द डिस्क्रायबिंग वर्ड्स. One is done for you. Toiling time means the adjective means the describing word toiling is used for the time. So happier anybody, little bit of mistake is there, spelling mistake, happier anybody. This type of line is there in that poem. You will go to the poem to check it out. Cheerful greetings, the greetings are cheerful. Then grateful, someone is grateful. Hopes are fading. Like that you are going to prepare your own describing words over here. Kindly words, churlish howdy, rejoicing, hurt, sleeping, days. Like this describing words are used in this poem. Match the words given in the column A with their meaning in the column B. Cheerful, what is cheerful means happy. Selfish, selfish means concerned with one's own pleasure. Sorely means lack of satisfaction. And fourth, discontent means with a feeling of disappointment, nirash kiva naraz. There are a few examples of the homonyms in the poem. For example, spoke. List homonyms from the poem and give their meanings. Means some of the examples given over here. Male, male. लोन, लोन. राईट, राईट. म्हणजे होमोनिम्स म्हणजे असे वर्ड्स की ज्या वर्ड्सचं स्पेलिंग एकसारखं असतं, उच्चार पण एकसारखा असतो, परंतु अर्थ वेगळा असतो. काही वेळेला स्पेलिंगमध्ये थोडासा बदल असतो, उच्चार मात्र एकसारखाच असतो आणि अर्थ पण वेगळा असतो. इथे काही दिलेले आहेत तुमच्यासाठी. स्पोक मीन्स पास्ट टेन्स ऑफ स्पीक अँड स्पोक मीन्स बार्स ऑफ व्हील. अटर मीन्स टू स्पीक अँड अटर कम्प्लीट. अट्टरली म्हणतो ना आपण. फास्ट, क्विक. फास्ट गिव अप ऑफ फूड और ड्रिंक म्हणजे उपवास. डिड, ॲक्ट. डिड पास्ट टेन्स ऑफ डू. स्लीपिंग, फॉल डाऊन. स्लीपिंग इन अ स्टेट ऑफ स्लीप म्हणजे झोपेच्या अवस्थेत. अँड स्लीपिंग पाय घसरून पडणे. स्लीपिंग. पास, मूव्ह. एखादी व्यक्ती आपल्या जवळून जाणे. पास्ट. अँड पास्ट सक्सेस इन एक्झाम. पास किंवा फेल इन दॅट मॅनर. वेस्ट यूज केअरलेसली. वेस्ट डिरेक्शन. काइंड, गुड नेचर्ड. काइंड टाईप. इथे स्पेलिंग एकसारखा आहे, अर्थ वेगळा आहे. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा स्पेलिंग एकसारखा आहे, अर्थ वेगळा आहे. स्कार, ब्लॉच म्हणजेच काय डाग आणि मार्क. स्कार म्हणजे मार्क, व्रण. लीव, गो अवे. लीव, एक्झिस्ट. अहेड, इन फ्रंट. अहेड, स्कल. ग्रीटिंग, वेलकम. ग्रीटिंग्स गिविंग अ साइन ऑफ वेलकम. टू नाईट, अप्रोचिंग नाईट. टू नाईट इन अ नंबर ऑफ टू नाईट्स. अलॉंग, beside. Along in length. Over, excess. Over, above. Lose, drop. Lose, defeated. Soar, spelling. Soar, badly. Content, information. Content and means satisfy. हा शब्द आपण पाहिलाय बरेच वेळेला यावर्षी सुद्धा. कंटेंट म्हणजे समाधान आणि कंटेंट म्हणजेच इन्फॉर्मेशन, कोर.
Find out the expressions, phrases which denote going away from each stanza. One is given here. Going away means vanish in the throng. गर्दीमध्ये लुप्त होणे. Going away almost over. In parting with sleeping fast. Leaving a trail. The poet has used different poetic devices like alliteration and interrogation that are given on the next slide. And here is the rhyme scheme of the poem AAPP. So, alliteration examples: were you selfish, pure and simple as you rushed along the way? Repetition of the sound yes. As you close your eyes in slumber, do you think that God would say? The sound yes is repeated over here. Then, as you close your eyes in slumber, do you think that God would say? Repetition of the sound yes. And interrogation: the first, the second and the fourth line of the stanza 1 to 4 are all questions. That is interrogation poetic device. The second and fourth line in the third are questions. So, the use of interrogation is there. Next question: how do you greet your elders? When I meet elders, I try to start a conversation with them by saying things like, how are you, sir? Or if I know them personally, I always used to touch their feet and show my gratitude towards them. I would say hello with a big smile. If a elder one is my closer or relative, I hug them for support. And though I don't know elder person, I offer a smile and respected namaskar. This is how I greet my elders. Write a set of 8 to 10 interview questions to be asked to a social worker. आता इथे बघा तुम्हाला दोन गोष्टी येणं अपेक्षित आहे. एक तर तुम्हाला WH क्वेश्चन विचारता आला पाहिजे, या संबंधित एक व्हिडिओ तुम्हाला पाठवला जाईल. त्यानंतर इंटरव्ह्यू क्वेश्चन हे एक तुम्हाला रायटिंग स्किल आहे की एखाद्या व्यक्तीची तुम्हाला मुलाखत घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्हाला सोशल वर्कर सामाजिक कार्यकर्त्याची मुलाखत घ्यायची आहे. तर अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीची मुलाखत तुम्हाला घ्यायला सांगितली जाते, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट, तर त्या व्यक्तीच्या आयुष्याचे वेगवेगळे जे पैलू आहेत यांच्याबद्दल विचार करायचा आहे आणि त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला पुट करायचे आहेत. 8 क्वेश्चन विचारणं तुम्ही अपेक्षित असतं, परीक्षेमध्ये तसं लिहिलेलं असतं, पण तुम्ही 10 क्वेश्चन विचारायला हरकत नाही. एखादा चुकला तरी तुम्हाला बाकीचा बरोबर कन्सिडर करून मार्क्स दिले जातात. आता बघा इथे काही पैलू विचारात घेतलेले आहेत जेव्हा सोशल वर्करचे इंटरव्ह्यू घ्यायचे आहे. त्यामध्ये सर्व्हिस आहे, चाइल्डहुड आहे, एज्युकेशन, अचीवमेंट्स, डिफिकल्टीज, फ्युचर प्लॅन अँड द लास्ट वन इज मेसेज. आता याच्याशी रिलेटेड क्वेश्चन कसे विचारायचे याचे एक्झाम्पल्स इथं दिलेलं आहे. सर्व्हिस: व्हॉट हॅज बीन युअर इन्स्पिरेशन आफ्टर टेकिंग अप सोशल सर्व्हिस ॲज अ लाईव्हलीहूड? वेन डिड यू स्टार्ट युअर फर्स्ट सोशल ॲक्टिव्हिटी? चाइल्डहुडच्या संदर्भात तुम्ही क्वेश्चन बघा कसा विचारू शकता. वुड यू लाईक शेअर चाइल्डहुड मेमरीज और एक्सपिरियन्सेस ऑफ युअर लाईफ? Who are your strong supporters since childhood? Education: what is your educational qualification? Do you have any special course? Achievements: what is your best achievement? Do you have the ever experience of failure? What do you learn from your failures? म्हणजे yes no टाईप क्वेश्चन विचारून पुन्हा त्याच्याशी रिलेटेड WH क्वेश्चन तुम्ही विचारू शकता. डिफिकल्टीज: what hardship or difficulties do you face in this field? Future plan: what are your future plans? What is your plan for the future work? And message: what message would you like to give to youth? What message would you like to give the upcoming generations of artists? Now here is the appreciation of the poem. Firstly, you are going to write down about the poet. Edgar Guest was born in England and brought to America. A is remaining there. When he was 10 years old, he began his literary career at the age of 14. Edgar Guest was called as people's poet for his simple style and optimistic tone of writing. Guest was American writer of magazines and newspaper. ही सर्व इन्फॉर्मेशन आपण पोएम शिकत असताना सुरुवातीलाच पाहिलेली होती. यातीलच 3-4 ओळी लक्षात ठेवून तुम्हाला लिहायच्या आहेत. अबाउट द टायटल: The title "Have You Earned Your Tomorrow" is very introspective. It suggests that everyone should
analyze his or her action, whether it is good or bad, useful or not. It also evaluates your act of goodness, your behavior with others, and what you have done to earn your better tomorrow. The title also promotes do good deeds for better tomorrow, so the title is apt. The next one, theme. The poem focuses on the importance of the human relationship. Improvement of interpersonal relationship is the main theme of the poem. We are valued by the others. This helps us to forget the negative aspects of our lives. Relationships have many forces that influences the behavior of other people. Self-awareness, acceptance, truth, motivation. These involves the human relationship. Poet asks the readers some probing questions to remind self-evaluation process. If, after considering the response of the god, the reader feels he has done well for the others, his tomorrow is assured then. Poetic devices. This is a 4-stanza poem. It is separated into the sets of the 4 lines or quatrains. Language is simple and uplifting style. Special features. This is an inspirational poem. Each stanza contains question for the readers. The repetition of the A sound appears in the 1, 2 and 4 stanza is in the order to unify the poem. Improvement of the human relationship is the focusing element in this poem. Rhyme scheme. Rhyme scheme of this poem is AABB. You can write this only. Figures of speech, alliteration, repetition, interrogation, and one more is synecdoche. Part is presented as a whole, that is called as synecdoche. While teaching, I have explained it. My opinion about the poem. I exist in a human society in reference to others. I am I because others are you, he, she, and it is reference to me. Hence, the golden rule is if I need others to treat me well, then I must treat others well first. If I expect others to respect me, then I must respect them first. If I want good people around me, then I must be good in the first place. It is reciprocal or mutual need. It binds a healthy relationship in the society. I can't be bad or negative while expect others to be good and positive towards me. As I read the poem, I am inspired to make others' day better, helping them to the best of my abilities. I thank God for empowering me with selflessness. Helping others makes us happier. Thank you.